सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 55 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुसुम आणि कुबेर रात्रीच एकमेकांशी शेतात उंच अशा ठिकाणी थंडगार हवा घेत एकरूप झाले आणि आता ते नेहमीप्रमाणे तिची कपडे घालायला गेली आणि त्याने तिचे कपडे खाली फेकून दिले आणि म्हणाला, आता काय करशील? कधीच ऐकस नाहीस ना तू माझं? ती म्हणाली, काय हे, घेऊन या बरं खालून माझे कपडे. तो म्हणाला, आता इतक्या अंधारात कुठे खाली जाऊ? पाय वगैरे सटकला आणि पडलं तर? ती म्हणाली, मग मी आणू का? तो म्हणाला, नको. पण तुला काय हरकत आहे ग असं झोपायला? बघ ना, किती सुंदर थंड थंड गुलाबी हवा पसरली आहे आणि तू सुद्धा एकदम फ्रेश हवा आहे. तिथे वस्तीवर झोपायचं म्हटलं तरी फ्रेश हवा येत नाही. वगळी वगळीनं आणि घराच्या मागे काठाडीच्या झाड्यात सगळ्यांनी सकाळी सकाळी चकल्या घालून ठेवलेल्या असतात. त्याचा वास येतो आणि घाणेरड्या हवेबरोबर वास येतो त्याचा. आणि अंगणात झोपावं म्हटलं तरी उरली सुरली कसर नाना पूर्ण करतो. एक मांडी वर करून देतो बार सोडून. काही कळत नाही त्याला. नेमकं तेच हवेबरोबर आपल्या अंगणात वाहत येतो वास. जीव अक्षरशः गुदमरतो आणि उलटी आल्यासारखं होतं. आणि आता कुसुम खूप हसायला लागली आणि म्हणाली, होय हो, मामाना त्या बाबतीत अजिबात लाजत नाहीत. आणि तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही त्यांचा पाय मोडून ठेवला आणि तुम्ही गेला मुंबईला निघून. मामाने तेव्हा मला खूप त्रास दिला. अक्षरशः मला जेवणसुद्धा जात नव्हतं. कुबेर म्हणाला, अगं ही जुनी माणसं आहेत. खूप खायचं, खूप काम करायचं आणि दणकून वास सोडायचा, एवढंच त्यांना माहीत. तुला सांगतो, त्या 2 विहिरी आहेत ना आपल्या, फक्त 4 गड्यांनी त्या खोदल्या आहेत. ते सुद्धा अत्यंत कमी वेळात. दिवसभर पहार मारून मारून एवढा मोठा खडक फोडून ती विहीर खोदली. किती कष्ट असेल त्यात. आणि त्यात आपला नाना पण होता. वसईला सुद्धा त्यांनी असलीच कष्टाची कामं केली. म्हणून त्यांचा आहारही जास्त असतो. मिळेल ते खातात, पण त्यांच्या तेही अंगी लागतं आणि त्यांचा देह असा धष्टपुष्ट असतो. कुसुम म्हणाली, हो, तेवढं बाकी खरं आहे. जुनी माणसं खरंच कणकर होती. ती काहीही खायची, जे मिळेल ते शिळं पाकं खात होते म्हणून. कुबेर म्हणाला, पण लहानपणापासून नानाच्या बाजूला झोपायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो बघ. आणि जिकडून हवा वाहते तिकडे तर अजिबात झोपायचं नाही, विरुद्ध दिशेला झोपायचं हवेच्या. आणि कुसुम म्हणाली, म्हणूनच आत्याला मामाच्या शेजारी झोपू वाटत नसेल. आणि कुबेर म्हणाला, आणि तिनं नानाचा भाऊ पकडला, स्वच्छ सुंदर. कुसुम म्हणाली, होय हो, ती फॅमिलीसुद्धा किती निर्लज्ज आहे. बापही तसला, मुलगाही तसला आणि सूनही तसली. मग मला सांगा, भावड्याची आई तरी नीट आहे का हो? कुबेर म्हणाला, नीट नसायला काय झालं? अगं तिच्या डोक्यात ना मेंदूच नाही. थोडीशी वेडसर आहे. सारखी सारखी देवाचंच करत असते. सतत पूजा पाठ यात्रा ख्यात्रा नवस असलं करते ती. आणि बहुतेक भावड्याच्या बापाला ती कमी वेळ देत असावी. सारखे उपास तापास करत असते. म्हणून तो सुद्धा माझ्या सावत्राईकडे वळला. कुसुम म्हणाली, काय माहीत, किंवा असंही असेल की भावड्याचा बाप तिला वेळ देत नसेल आणि तिची घुसमट होत असेल. स्वतःच्या सख्या जावेचे आपल्या नवऱ्यासोबत संबंध आहेत म्हणून तिला धक्का बसला असेल. कुबेर म्हणाला, तुझंही बरोबर आहे. ती आधी तशी नव्हती. मी लहान होतो तेव्हा. ती सुद्धा हुशार होती. थोरल्या आईसारखं जिथल्या तिथं वटवायची. थोरल्या आईच्या मार्गदर्शनाखाली सगळी कामं व्यवस्थित पार पाडायची. ती थोरल्या आईची राईट हँड होती. त्या दोघींचं खूप पटायचं. पण हळूहळू जसं माझ्या सावत्र आईचं आणि तिच्या नवऱ्याचं जुळायला लागलं तशी बहुतेक दोघात भांडणं झाली असावीत. कधी कधी तो तिला खूप मारायचा. तिचं रडण्याचे ओरडण्याचे आवाज यायचे. तिनं त्याला सुरुवातीला विरोध केला असावा आणि तरीही तो ऐकत नाही म्हणून ती अशी वेडपटासारखं करायला लागली. नाना वसायला होता आणि नवरा रात्रंदिवस जर हिच्याकडे येऊन राहत असेल, तिच्या देखत हिला नव्या साड्या आणायचा, पिंठेचे लाड करायचा, मग कुठल्या बायकोला हे सहन होईल? नवरा सोडून जावं म्हटलं तरी पदरात 3 मुली आणि एकटा भावड्या. माहेरी तरी कुठे जाणार? आणि त्या काळी बायकांना सगळं सहन केल्यावाचून पर्याय नव्हता. 1 मुलगा आणि 3 मुली घेऊन माहेरी दिवस कसे काढायचे? आणि माहेर तरी कुठे जास्त श्रीमंत आहे सगळ्यांना पोसायला? तिथे
भावजाईचे टोमणे खात बसण्यापेक्षा इथेच सासरी निदान निवारा तरी आहे नवऱ्यांचा. म्हणून बायका सगळं सहन करायच्या. नवरा आपला नसे नाका, पण घर आपलं आहे ना, म्हणून त्या गप्प होत्या. नवऱ्यानं बाहेर काहीही करू द्या, पण घरात तरी डिस्टर्ब नव्हता. कारण आसपासची सगळी परिस्थिती तशी होती. आपल्या घरात जे चाललंय ते नवीन नाही असं वाटून सगळं सहन करायचं. आणि हे सगळं नवऱ्याचं, लेकाचं, सुनेचे प्रताप बघून तिला सहन होत नसेल आणि ती भ्रमिष्ट होत असेल आणि म्हणून देवाकडे वळली असेल शांती लाभण्यासाठी. कुबेर म्हणाला, तुझंही बरोबर आहे. तिचंही मन कोमलच आहे. पण अशा कितीतरी भावड्याच्या आईसारख्या बायका आहेत ज्या घुसमट सहन करतात. त्यांना व्यक्त होता येत नाही आणि त्या अशा चक्रमल्यासारख्या देवदेव करत बसतात. सतत पाणी घालत असते बघ ती देवळाला. कुसुम म्हणाली, अहो त्या दिवशी भावड्याची आई दळण दळायला आली होती. आणि कुबेर रागवून म्हणाला, काय? तुला सांगितलं ना त्या घराला चटणी कुटायला, दळण दळायला आणि किराणा मालाला सुद्धा येऊ द्यायचं नाही. कुसुम म्हणाली, मी काय करू? तो भावड्या येत नाही, त्याची बायको पण येत नाही. त्या आत्या येतात, मग त्यांना कसं परत पाठवू? त्या तर चांगल्या आहेत ना. कुबेर म्हणाला, तुझंही बरोबर आहे. त्या लोकांची शिक्षा बिचारीला का द्यायची त्या? कुसुम म्हणाले, ऐका तरी. त्या आल्या आणि माझ्या तोंडाकडे खूप अनोळखी असल्यासारखं बघायला लागल्या. इतकी वर्ष झालं मी इथे आहे, त्या मला चांगलं ओळखतात आणि परवा मला ओळखच देत नव्हत्या. नुसतं तोंडाकडे बघत होत्या. आणि मग मीच म्हणाले, आत्या आहो असं काय बघताय? तर त्या म्हणाल्या, तू अनिता आहेस ना, भावड्याची बायको? आणि मी तर हादरलेच हो. इतक्या कशा होत्या भ्रमिष्ट झाल्या आहेत की कोणाचाही कोणाशी संबंध जुळवतात. कुबेर म्हणाला, अगं तिचं काय सांगायचं आता. तिच्या काहीच लक्षात राहत नाही. कशाला काही पण म्हणते. इतकी चक्रम झाली आहे ती या सगळ्या लोकांच्या अशा वागण्यानं. सतत सतत तोच विचार करण्यानं. नक्की कोणाची बायको कोण आणि कोण कोणासोबत आहे, कोण कोणासोबत झोपतं हेच तिला कळत नसेल. भाजीत डबल डबल मीठ टाकते, चहा बिन साखरेचा करते आणि दूध म्हणून ताक वाढते. कुसुम तुला सांगू, ती सुद्धा तुझ्यासारखीच ओव्हर थिंकिंग करत बसणार बघ. तिला असलं घाणेरडे प्रकार खपत नाहीत आणि म्हणून तिची ही अवस्था झाली. आणि घरात सुद्धा तिला कोणीच नीट बोलत नाही. तिच्याकडून असं काहीतरी होतं म्हणून आता सध्या तिला फक्त शानघाण काढायला ठेवलं आहे. आणि कुसुमनं डोक्याला हात लावला आणि म्हणाली, बाप रे, माझंही तसंच होत होतं की. त्या आईचं आणि त्या मुलाबरोबर लफडं आहे हे ऐकून मी माझ्या स्वतःच्याच मुलाला दूध पाजत नव्हते. तुम्हाला सुद्धा स्वतःला हात लावू देत नव्हते. सुनेचं सासऱ्याबरोबर लफडं ऐकून मामांवर संशय घ्यायचे. स्वतःच्या मुलांवर सुद्धा संशय घेते. अहो तुम्ही मला सांभाळा बरं का, नाहीतर माझं काही खरं नाही. मी सुद्धा त्या भावड्याच्या आईसारखी चक्रम होईल. असं म्हणून तिनं कुबेरला घाबरून मिठी मारली. आणि कुबेर तिची ती विचित्र अवस्था पाहून म्हणाला, ए कुसुम, बावळट आहेस का ग तू? अगं हे सगळं फक्त बाईमुळे होत नसतं. त्याला घरातले लोक सुद्धा तितकंच जबाबदार असतात. आणि तुला असं चक्रम करण्याचे काही कमी प्रयत्न झाले होते का? तुझ्या सासून आणि सासऱ्यानं केलेच होते की प्रयत्न. पण मी तुझ्या पाठीमागे खंबीर उभा आहे ना. मी कसा तुला असाच सोडेल? ती म्हणाली, तुमचं बरोबर आहे, पण मला भीती वाटते. मी या चिखलात आहे आणि यातला चिखल माझ्या अंगाला लागेल की काय, अशी मला सतत भीती वाटत असते. कुबेर म्हणाला, अजिबात नाही लागणार. तू कलंकरहित आहेस आणि तशीच राहशील कायम. बाकी जगाला काय करायचं ते करू दे. ही वस्ती आहे ना, या वस्तीला तो कामपिपासू ययाती राजा आहे ना, बहुतेक त्याचा आशीर्वाद लाभला आहे. म्हणून सगळे असे आहेत आणि इथं येणारे सुद्धा असेच होतात. आता कुसुमला तर राग आला आणि म्हणाली, असल्या भावड्याच्या बापाला, त्याच्यासारख्या लोकांना आणि आत्यासारख्या आणि भावड्याच्या बायकोसारख्या अनिता सारख्या पुरुषांना नादी लावणाऱ्या आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या सगळ्यांना भर चौकात उभा करून काठीनं मारलं पाहिजे. माझ्या हातात असतं ना तर मी तेच केलं असतं. कुबेर म्हणाला, खरंच असं केलं असतं तू? तुझ्या हातात असतं तर? कुसुम म्हणाली, हो, या अख्ख्या वस्तीला मी सुधरून दाखवलं असतं. कुबेर म्हणाला, तुला तर आता असले गंभीर विषय सोसत सुद्धा नाहीत, ऐकायलाही आणि बघायलाही आवडत नाहीत. आणि तुझ्यात इतकी हिंमत कुठून आली असती अख्खी वस्ती सुधारण्याची?
आता कुसुम जरा छाती फुगूनच म्हणाली, ते मला माहीत नाही, पण जेव्हा माझ्या हातात असेल ना तेव्हा मी ते करून दाखवीन. तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? कुबेर म्हणाला, हो, माझा विश्वास तर आहेच तुझ्यावर, कारण तू अख्ख्या वस्तीवर सगळ्यात खवीस असणारा जो मी आहे, तुझा नवरा आहे, ज्याचं भविष्य अंधारात होतं. -1 सुद्धा भविष्याची खात्री नव्हती माझ्या, त्याला सुधरवलास आणि माझा संसार सुधारून दाखवलास. मग ही वस्ती सुधारायला तुला काहीच अवघड नाही. बरं, आता ते जाऊ दे. आता किती लोकांचा विचार करायचा? तू मला आणि मी तुला. प्रामाणिक लागलो ना, यातच समाधान मानायचं. असं म्हणून त्यानं तिच्या उघड्या मांडीवर हात ठेवला. तसं तिला खूप शहारल्यासारखं झालं आणि तिनं लाजून चादर अंगावर घेतली. आणि कुबेर म्हणाला, काय करतेस हे? काढ बरं ते पांघरून. मस्त हवा घे अंगावर. किती सुंदर वाटत आहे ही हवा. कुसुम म्हणाली, तुम्हाला ना काही लाजच नाही. खरंच इथली माणसं खूप निर्लज्ज आहेत बाई, अगदी तुमच्या सकट. कुबेर म्हणाला, आता बायकोसोबत चावटपणा केला तर निर्लज्ज कसा काय झालो मी त्यात? ती म्हणाली, यासाठी मला घेऊन आलात का इथे? हे सगळं करायचं होतं तर घर नव्हतं का? तो म्हणाला, अगं पाखरं राखायला आणले तुला. 2-3 दिवस झाले घरी तुझी मनस्थिती ठीक नव्हती, म्हणून मोकळ्या हवेत आणलं, ते सगळं विसरण्यासाठी. ती म्हणाली, मग कुठे आहेत पाखरं? रात्रीची पाखरं असतात का इथं? कुबेर म्हणाला, ती पाखरं नाहीत, पण माझ्या जीवाचं पाखरं तर आहे ना इथं, आणि ते असलं की मला बास. असं म्हणून त्यानं पुन्हा तिला किस केला. आणि कुसुम म्हणाली, अहो, हा माळा पडणार तर नाही ना? आपण इथंच रात्रभर झोपायचं आहे का? तो म्हणाला, हो, रात्रभर झोपायचं. तिला आता इथे झोपायला सेफ वाटत नव्हतं. अधांतरी झोपल्यावर आपण पडू की काय असं वाटायचं. ती म्हणाली, आणि मघाशी तर मला खूप भीती वाटली जेव्हा तुम्ही झटके देत होता. तो म्हणाला, कशाची भीती वाटली? ती म्हणाली, तुमच्या झटक्याने सगळं खाली पडलं असतं तर? नको ना इथे झोपायला, चला ना खाली. अशी ती हट्ट करून गोड आवाजात त्याला लाडीगोडी लावत म्हणाली. कुबेर म्हणाला, आता कुठे जागा आहे खाली? सगळीकडे शेतात पाणी देऊन ठेवलं आहे. जमीन सगळी ओली आहे, कुठेच जागा नाही. ज्वारीत खाली झोपलो तर साप वगैरे येतील. गवत आहे खूप, त्यापेक्षा इथं झोपूया, काहीच होत नाही. ती म्हणाली, एक विचारू का? तुम्ही ना मला असलं घाण तेवढं सांगत जाऊ नका. मग माझ्या डोक्यात तेच फिरत राहतं. एकतर त्या बाईनं सांगितलं त्या सुनेचं सासऱ्याचं, आणि आता तुम्ही असलं सांगता आईचं आणि मुलाचं. आता बहिणीचं आणि भावाचं तेवढं ऐकायचं राहिलं आहे. कुबेर म्हणाला, अगं हे कलियुग आहे, लोक बिनधास्त करतात, आपल्याला फक्त कानावर येतं, मग ऐकायला काय जातं? ती म्हणाली, करू द्या, पण मला असलं ऐकू वाटत नाही. कुबेर म्हणाला, तुझ्या आसपास इतका चिखल आहे, पण तू ना त्या चिखलात फुललेल्या कमळासारखी आहे. तुझ्या मनाला कधीही वाईट विचार स्पर्श करून जात नाहीत आणि डोक्यात वाईट विचार सुद्धा येत नाहीत. ती म्हणाली, हो, मग असलं ऐकायचंच नाही, मग पुढचं काही होतच नाही. आणि तुम्हालाही सांगते, इथून पुढे मला काही सांगू नका. कुबेर म्हणाला, अगं त्याशिवाय तू धीट कशी होशील? इतकी तिरस्कार किळस करत राहिलीस तर समाजात राहणार नाहीस. आणि हे आहे कलियुग, हे असंच चालतं. आणि समजा उद्या तुझ्या नवऱ्यानं जर असं केलं तर मग काय करशील? आणि ती थोडंसं घाबरून शांत झाली आणि त्याला उभीच घट्ट चिकटली, अंगावरची चादर काढून. तिच्या शरीराचे सगळे अवयव त्याच्या शरीराला स्पर्श झाले. तिने त्याचा ओठ दातात पकडला आणि ती म्हणाली, आता सांगा, कराल का तुम्ही तसं? आणाल का तुम्ही दुसरी बायको? आणि कुबेर आता तिच्या त्या मादक प्रेमळ अदा बघून पूर्ण फ्लॅट झाला. कुठे ती पूर्वीची कुसुम आणि कुठे आत्ताची कुसुम? दोघीत जमीन आसमानाचा फरक होता. आणि त्यांची पुन्हा एकदा विकेट गेली आणि तो चेकाळून म्हणाला, मी कुठे असं म्हणालो? असं म्हणून तो पुन्हा एकदा तिच्या अंगावर आला. पुन्हा एकदा त्यानं ती अख्खी माळी हलवून टाकली त्याच्या झटक्यांनी. पुन्हा त्या थंडगार हवेत दोघेही एकरूप झाले आणि तो शांत होऊन तिच्या शेजारी पडला. आणि तो तिला म्हणाला, खरंच सांग कुसुम, जर मी असं केलं तर तू मला सुद्धा शिक्षा करशील? तिने आता त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, नाही, मी हे सगळं सहनही करणार नाही, चक्रमसुद्धा होणार नाही, तुम्हाला सोडूनही जाणार नाही.
पण ज्या दिवशी मला हे समजेल त्या दिवशी मी हे जग सोडून जाणार. आणि आता कुबेरला तर फार मोठा धक्का बसला. त्यानं तिला झटकन जवळ ओढलं आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने कुरवाळू लागला आणि मनात म्हणाला, ही कितीही वय वाढलं तरी कोवळी कळी आयुष्यभर मनानं कोवळीच राहणार, अजिबात मोठी होणार नाही. आता त्याच्या त्या दणकट मिठीत तिला फार विश्वास वाटत होता. दोघेही बोलत नव्हते, फक्त एकमेकांना हृदयाला हृदय चिकटवून फील करत होते. आता खूप रात्र झाली होती. दोघेही तसेच रात्री उशिरा डोळे मिटून झोपले आणि केव्हा सकाळ झाली हे दोघांना समजलं नाही. सकाळ झाली, सूर्य वर आला, त्यांच्याभोवती पाखरांचा किलबिलाट चालू झाला आणि हे दोघे मात्र अजूनही एकमेकांच्या कुशीत झोपले होते. आणि सकाळी नेहमीप्रमाणे पिंट्या शेतात आला तर इकडे बघावं तिकडे ज्वारीवर पाखरच पाखरं बसली होती. एका पाखरानं एक ज्वारीचं ताट पकडलं होतं आणि रोजच्यापेक्षा जास्त आज त्यांनी दाणे खाल्ले होते. आणि पिंट्या तर चकितच झाला. त्याला तर वाटलं होतं की एकीकडून कुसुम वहिनी, दुसऱ्या बाजूने कुबेर भावड्या पाखरं राखत असतील आणि आपणही जोडीला गेल्यावर काय विषात पाखरांची दाणं खायची. आज एकही दाणा पाखरांना खाऊन द्यायचा नाही असा त्यानं चंग बांधला. पण इथं तर वेगळंच चित्र होतं. पाखरं ज्वारी खात होती आणि ही दोन प्रेमळ पाखरं त्या लाकडानं बनवलेल्या माळ्यावर एकमेकांच्या मिठीत चादर पांघरून पहाटे पहाटेच्या थंडीच्या हळव्या झंकारानं शहारून उभीसाठी एकमेकांच्या चोचीत चोच घालून मिठीत गाढ झोपली होती. पिंट्या आता त्यांना उठवण्यासाठी थोडं पुढे गेला तसं त्याला ज्वारीच्या ताटावर लहरत असलेला कुसुमचा ब्लाऊज दिसला आणि तो तसाच लाजून काय समजायचे ते समजला आणि पळतच माघारी आला. आणि त्यानं बांधावरून कुबेरला फोन केला. आता कुबेर झटकन उठला. बघतो तर सूर्य वर आला होता, पाखरी ज्वारं खात होती. त्यानं फोन घेतला. पिंट्या म्हणाला, भावड्या मी आलोय शेतात. आणि एवढं पुरेसं होतं कुबेरला समजायला. आणि त्यानं पटकन त्याचे कपडे घातले, खाली उतरला, कुसुमचे कपडे आणले, गडबडीत तिला घालायला लावले. कुसुमला आता खूप लाज वाटली आणि बाजूला जाऊन उभा राहिली. आणि कुबेर आता ओशाळून डोकं खाजवत पिंट्याजवळ आला आणि पिंट्या म्हणाला, कुबेर भावड्या, अरे 8च दिवसांनी ज्वारी काढायची होती. एवढे 5-6 दिवस डोळ्यात तेल घालून राखायची होती बघ. 10 पोती तरी झाली असती ज्वारी. पण आता असं वाटते की 6 पोती होणार. बघ ना, आज सगळ्यात जास्त खाल्ली ज्वारी. आणि दानशूर कुबेर नेहमीप्रमाणे म्हणाला, खाऊ दे रे, शेवटी त्यांनी तरी कुठं जायचं. ज्यांच्या वाटणीचा दाणा आहे तो त्यांच्या चोचीत जाणारच. आणि तुला सांगतो पिंट्या, शेतकऱ्यासारखा दानशूर कोणीच नाही बघ. तो पशुपक्ष्यांनाही जगवतो आणि माणसांना सुद्धा जगवतो. उगीच त्याला जगाचा पोशिंदा आणि बळीराजा म्हणत नाहीत. एखाद्या दुकानदाराकडे गेलं तर तो मुठभर शेंगदाणे पण देणार नाही लहान लेकराच्या हातात. पण एखादा शेतकरी ऊस मोडून देईल, हरभऱ्याचे ढाळे देईल, गाजर हातात ठेवेल, हो की नाही. आणि पिंट्या थोडा लाजून हसत म्हणाला, तुझं बरोबर आहे. पाखरांच्या चोचीत त्यांचा दाणा जाऊ दे, पण तुझ्या वाटणीचा तुझ्या चोचीत गेला ना रात्रभर. तसा कुबेर हसला आणि पिंट्या म्हणाला, ते काही नाही, आता उरलेली तरी ज्वारी पदरात पडू दे बाबा. तू आता इथून पुढे राखणीला यायचंच नाही. सगळं खाऊन गेल्यावर तू उठलास. यापुढे मी आणि सविता येणार. आणि कुबेर हसून म्हणाला, कशाला, तुला पण तुझ्या वाटणीचा दाणा खायचा आहे का, तेही रात्रभर. तसा पिंट्याला अजून हसला. आणि कुबेर आता सगळीकडे बघून म्हणाला, पण पिंट्या, आज इतकी जास्त पाखरं कुठून आली र? काल तर इतकी नव्हती. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतच चालली आहे. पिंट्या म्हणाला, अरे भावड्या, पाखरं एकमेकांना बोलवून घेऊन येतात. जिकडे राखत नाहीत तिकडे पळतात. आणि मला तर वाटतं या 2 पाखरांना रोमॅन्स करताना बघण्यासाठी ती सगळी पाखरं आज जास्त संख्येने आली होती. आता दोघेही भाऊ खूप हसत होते आणि कुसुम मात्र लांब उभा राहून लाजत होती. मग कुबेर तिच्याजवळ आला. दोघेही घरी निघाले आणि कुबेरने पुन्हा एकांत पाहून तिच्या हातात हात घातला आणि ती म्हणाली, तुम्ही ना खूप नालायक आहात. रात्रीच मला कपडे घालू दिले असते तर काय झालं असतं. आणि रावसाहेब आहेत म्हणून थोडी तरी ज्वारी होईल वर्षभरापुरती. तुमच्या भरोशावर शेत सोडलं ना तर कल्याणच कल्याण आहे. सगळं इतरांच्याच घशात घालाल. कुबेर हसला आणि म्हणाला, अगं पण तुला सांगू का, ज्वारीच्या 4 ताटांवरचा एकही दाणा खाल्ला नाही पाखराने. सांग बरं का. ती काहीच न कळून म्हणाली, का. तो म्हणाला, कारण मी तुझा रात्री वरून फेकलेला ब्लाऊज
त्या 4 ताटांवर पडला होता आणि तुझा ब्लाऊज काढून खायला पाखरं म्हणजे काही कुबेर नाहीत. कोणीच तुझ्या ब्लाऊजला हात लावला नाही. मी प्रत्येकाला धरून धरून मारला असता जर हात लावला असता तर. तशी ती फार हसली आणि म्हणाली, निर्लज्ज कुठले. आणि दोन्ही पाखरं आता हातात हात घालून घराच्या दिशेनं निघाली. कारण त्यांची छोटी छोटी पाखरं घरी वाट बघत होती ना म्हणून.